श्री स्वामी समर्थ। हाय मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की स्वामी सेवा कशी करावी, कुणी करावी आणि का करावी आणि स्वामी सेवेचे फायदे काय। तर आपल्या मानवी जीवनांतर्गत येणाऱ्या सर्व प्रापंचिक, व्यावसायिक, वैवाहिक, शैक्षणिक, नोकरी इत्यादी समस्यातून मार्ग काढण्यासाठी, तशीच आपली अहिक व परलौकिक उन्नती साधून मनुष्य जन्माचे सार्थक साधण्यासाठी या कलियुगाचे जे चालक, मालक व पालक आहेत असे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अधिष्ठान आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे। स्वामी महाराजांच्या सेवेने सर्व मानवी समस्यातून मार्ग मिळून खडतर प्रारब्ध ही बदलते। हे परखड अद्भुत असे सत्य आहे। तेव्हा सर्वांनी खालील मूलभूत अशी नित्यसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे। माणसाच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स असतात, तर त्या प्रॉब्लेम्समधून, त्या अडचणींमधून, संकटांमधून एकच मार्ग निघतो आणि तो म्हणजे स्वामी सेवा। तर आपण दररोज स्वामी सेवा कशी करावी हे बघूया। तर एक आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। हे स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक तुम्हाला केंद्रातून उपलब्ध होईल। तर हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्या पुस्तकाचे नित्य नियमाने दररोज 3 अध्याय वाचन करणे। 2 नंबरला आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, नामाचा रोज कमीत कमी 11 माळी जप करणे महत्त्वाचे आहे। आणि जर 11 माळी जमत नसेल तर 1 माळ तर कमीत कमी 1 माळ तरी जपली पाहिजे। आणि 3 नंबरला आहे 1 माळ गायत्री मंत्राचा जप करणे। 4 नंबर देवाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करणे। नैवेद्य आपण जो जेवणासाठी स्वयंपाक करतो तोच, पण सर्वांच्या जेवणाच्या आधी दाखवावा। 5 नंबरला आहे पंचमहायज्ञ। 1 नंबर मुंगीला चिमूटभर साखर टाकणे। 2 आहे कावळ्याला अन्नास घास देणे। 3 नंबर आहे गाईला अन्नाचा घास देणे। 4 नंबर अग्नीवर थेंबभर तूप टाकणे। 5 पाहुण्यांना किंवा लहान मुलांना चहा किंवा गोळी बिस्किट देणे। याला पंचमहायज्ञ असे म्हणतात। एवढ्या क्रिया दररोज नित्य नियमाने कराव्यात। सर्वांनी वरील नित्यसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे। वरील सर्व सेवा कुठल्याही जातीच्या, पंथ संप्रदायाच्या, धर्माच्या व्यक्तींना करता येते। तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीने, स्त्री असो अथवा पुरुष, अबाल, वृद्ध सर्वांनी श्री स्वामी समर्थांची सेवा करावी, म्हणजे घरात स्वामींचे अधिष्ठान लाभून सुख समाधान लाभेल। आणि यासाठी आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। तर यासाठी नियम आहे की मासिक धर्माचे पालन करणे आवश्यक आहे। कमीत कमी 5 दिवस किंवा 7 दिवस हा नियम पाळणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये माहिती मिळवू शकतात। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।